एक मराठा, एक मराठा. अरे आरक्षण आमच्या हक्काचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं. एक मराठा, एक मराठा. छत्रवीर संभाजी महाराज की. आरक्षण आमच्या हक्काचं. एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की. मोठ्याने घोषणा द्या ना जरा. आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, मराठ्यांना आरक्षण, मराठ्यांना आरक्षण. एक मराठा, एक मराठा. जय जिजाऊ, जय जिजाऊ. एक नाही. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. करणार आहे. दुसरीकडे आता तुम्ही उपोषण करताय. दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत का? अजिबात नाही. मनोज जरांगे पाटील पण या ठिकाणी समाजाला आरक्षण भेटावं म्हणून लढताय आणि आम्ही पण आज मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण भेटावं ते तर सादरीकरण आम्ही या ठिकाणी करतोय. आणि समाजाला आज या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी या. तर मराठा आरक्षणाचं प्रदर्शन एक प्रकारे आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे. सरकारने या ठिकाणी यावं. आमचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील असेल, काळे पाटील असेल, यांच्या सोबत बसून या ठिकाणी चर्चा करावी. आज बघा सरकार फक्त आणि फक्त आरक्षणाच्या नावाखाली या ठिकाणी राजकारण करत आहे. कोणत्याही सरकार असू द्या. विरोधी पक्ष पण काय करतंय, मराठा आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करतंय. एकीकडे मराठा आरक्षण या सरकारला द्यायचं आहे का नाही द्यायचंय, आणि जर द्यायचं असेल तर या अशा पद्धतीने आरक्षण भेटू शकतं. त्याचं प्रदर्शन आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे. सर्वात जरांगेने आतापर्यंत जे उपोषण केलं जरांगे पाटलांनी ते उपोषण बरोबर नव्हतं असं तुमचं म्हणणं आहे. ते चुकीच्या पद्धतीने त्यांनी मागणी केली अशी तुमचे आरोप आहे का? अजिबात नाही. जरांगे पाटलांनी पण या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि आम्ही सरकारला सांगू इच्छितो का तुम्ही या ठिकाणी या आणि या मराठा समाजाला पण आमची या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की तुम्ही एक वेळेस या ठिकाणी येऊन मराठा आरक्षणाचं सादरीकरण या ठिकाणी आम्ही सादर करणार आहोत. ते आपण या ठिकाणी बघावं कशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण भेटेल. नक्कीच आम्हाला जर विश्वासात घेतलं तर नक्कीच या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटल्याशिवाय राहणार नाही. बरोबर सांगा मला. सर्वात महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आपल्याला माहिती आहे 1983 पासून हा लढा सुरू आहे. गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात लढा सुरू आहे. आजपर्यंत मात्र शोकांतिका अशी आहे की मराठा आरक्षणाबाबत कुणीही सोल्युशन या महाराष्ट्रामध्ये दिलेलं नाही. आम्ही छाती ठोकपणे सांगतो, आम्ही सरकारला या अगोदरही आवाहन केलेलं आहे आम्ही. आणि आम्ही म्हणतोय की सरकारचे जेवढे लिगल ऍडवायझर आहेत त्यांनी आमच्या समोर यावं, बसावं. आम्ही त्यांच्यासोबत नुसती चर्चाच करणार नाही तर आरक्षण कसं मिळणार आहे आणि तेही कसं, तर 1, 2, 3, 4 आमच्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत. आणि आतापर्यंत सन्माननीय दाते पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आम्ही देशातल्या वेगवेगळ्या 13 न्यायाधीशाच्या बेंचपर्यंतचे 110 केसचे न्यायनिवाडे भारतल्या केसेसचे आम्ही अभ्यासलेले आहेत. त्यामुळे आमच्याकडे सोल्युशन आहे. राज्य सरकारने आता याच्यात गंभीरतेने लक्ष घालावं आणि आमच्या सोबत 100% त्यांनी चर्चा करावी. निश्चितच मराठा आरक्षणाचं सोल्युशन आमच्याकडे आहे आणि ते मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढे आम्ही छाती ठोकपणे सांगू. आंदोलन असणार आहेत आणि काय मागण्या आहेत? आज मराठा क्रांती ठोक मोर्चा व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं संभाजीनगर क्रांती चौक या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी उपोषणाला या ठिकाणी बसणार आहे. त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणाचं सादरीकरण या ठिकाणी आम्ही मांडतोय की मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण भेटू शकतं आणि सरकारनं नेमकं काय करायला पाहिजे आणि सरकार का बरं करत नाही. त्याच्या या आरक्षणाच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही एक प्रकारे सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो की अशा पद्धतीने जर तुम्ही आरक्षण दिलं तर नक्कीच या ठिकाणी टिकणार आहे. कारण आमचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील तसेच काळे पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी मराठा आरक्षणाचं सादरीकरण आम्ही या ठिकाणी करणार आहोत. किती दिवस तुमचं हे उपोषण चालणार आहे याबाबत काही ठरलंय? जोपर्यंत सरकार या ठिकाणी
आम्हाला लेखी आश्वासन या ठिकाणी देत नाही आणि आमच्या ज्या मागण्या आहेत, आज बघा एकीकडे आमच्या आज प्रलंबित विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय भेटत नाहीये. दुसरा विषय अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ झाले 9 महिने झाले, याचा परतावा नाहीये. सारथी या ठिकाणी बजेट नाहीये. अशा असंख्य आमच्या बांधवांवरती जे गुन्हे दाखल झालेले ते गुन्हे पण या ठिकाणी पाठीमागे घेतलेले नाही. आमचे संतोष देशमुख भैया यांचे मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी पण या ठिकाणी आमचं आंदोलन या ठिकाणी राहणार आहे. आमरण उपोषण म्हणायचं. आमरण उपोषण आमचं या ठिकाणी सुरू राहणार आहे. म्हणजे आताचपासून आमरण उपोषणाला या ठिकाणी सुरुवात आमची झालेली आहे. बरं, एकीकडे मनोज जरांगे म्हणतायत की